एक महत्त्वाची बातमी आहे दादर कबूतरखान्यासंदर्भात। दादर कबूतरखाना पुन्हा झाकलाय। दादरमध्ये कबुतरे कमी झालेली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने कारवाई केली। पालिकेच्या कारवाईनंतर कबूतरखाना बंद करण्यात आलेला आहे। तर ज्या कबूतरखान्यावरून वाद पेटला होता, जैन समाज रस्त्यावर उतरला होता, तो कबूतरखाना बंद करण्यात आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भात घेतोय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती आहे या कबूतरखान्यासंदर्भात? नक्कीच आपण बघितलं तर कबूतरखान्याच्या पंखातून निघणाऱ्या जीवांमुळे आणि विष्ठेमुळे होणारे आजार बघता न्यायालयाकडून आपण बघितलं तर कबूतरखाना बंद करण्यात यावा असा निर्णय हा घेण्यात आलेला होता। आणि त्यानंतर महानगरपालिकेने येऊन कबूतरखाने हे बंद देखील करण्यात आलेले होते। आणि दादर येथील कबूतरखान्यावरती आपण बघितलं ताडपत्री ही देखील घालण्यात आलेली होती, पण त्याला विरोध करून जैन समाज हा रस्त्यावरती उतरलेला होता। आणि जैन समाजाकडनं आपण बघितलं घोषणाबाजी देखील करण्यात आलेली होती आणि ताडपत्री देखील ही तोडण्यात आलेली होती। पण पुन्हा एकदा महानगरपालिकेने ताडपत्री या ठिकाणी लावण्यात आलेली होती आणि कबूतरखाना हा बंदच ठेवलेला होता। पण त्यानंतर मराठी एकीकरण समितीने या विरोधात आवाज उठवत पुन्हा कबूतरखाने बंदच ठेवायचं हे केलेलं होतं। जैन समाजाच्या विरोधात हा मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं। पण त्यानंतर सुद्धा आपण बघितलं तर कबूतरखाना हा बंदच ठेवण्यात आलेला होता। आता आपण दादर येथील कबूतरखान्यावरती आपण बघितलं तर पूर्ण कबूतरखान्याला ही ताडपत्रीने बांधून कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला आहे। पहिली अर्धी ताडपत्री होती, आता संपूर्ण कबूतरखान्याला ताडपत्री बसून कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी जैन समाजाने कबूतरखाना चालू ठेवा अशी मागणी केलेली होती, पण त्याला उत्तर देण्यासाठी मराठी एकीकरण समितीने देखील आंदोलन केलेलं होतं। आणि त्यानंतर आपण बघितलं तरी सुद्धा महानगरपालिकेने जे न्यायालयाचे आदेश आहेत त्यानुसार कबूतरखाना हे बंद ठेवण्यात आलेले होते। पण जैन समाजाकडून आपण बघितलं गाड्यांची जे छप्पर आहे त्यावरती ट्रे ठेवून त्यावरती दाणे टाकून कबुतरांना दाणे देखील देण्यात आलेले होते आणि त्यावरती देखील आपण बघितलं कारवाई करण्यात आलेली होती। पण आता आपण बघितलं या ठिकाणी जो कबूतरखाना आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। या संपूर्ण कबूतरखान्याला ताडपत्री लावण्यात आलेली आहे, कारण की जे आजार कबुतरांमुळे होत आहेत त्याला बघता न्यायालयाकडनं हा निर्णय घेण्यात आलेला होता। आणि त्या आदेशानुसार महानगरपालिकेने आता पूर्ण कबूतरखाना हा झाकलेला आहे आणि पूर्ण कबूतरखाना हा बंद केलेला आहे। ताडपत्री आणि त्यामुळे कबुतरांची संख्या ही मनोज कमी झालेली पाहायला मिळते। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर दादरचा कबूतरखाना पुन्हा झाकलेला आहे, त्यामुळे कबुतरांची संख्या कमी झालेली आहे। कबूतरखाना बंद करण्यावरून जैनांनी विरोध केला होता।